नमस्कार। आज बहुजनांची विद्येची देवी माई सावित्रीबाई यांची आज 195वी जयंती आहे आणि गेले जवळजवळ 150 वर्ष 200 वर्ष स्त्रीच्या जीवनामध्ये आज जो काही बदल घडलाय आणि घडत राहील याच्या सर्वस्वी हक्कदार जर कोणी असतील तर त्या माई सावित्री आहेत। सावित्री माईंचा जन्म आणि त्या काळचा इतिहास जर आपण पाहिला तर एका पाटील कुटुंबामध्ये, श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा फुलेंशी विवाह झाला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला त्यांच्या पतीचीही तेवढीच साथ लाभली आणि ही साथ त्यांनी शेवटपर्यंत निभावली। अतिशय संघर्षमय जीवन आणि 150 वर्ष 200 वर्षापूर्वी पुण्यासारख्या एका ब्राह्मणवादी किंवा आपण कर्मठ म्हणू अशा भूमीमध्ये आपले अतिशय पुरोगामी विचार रुजवणं म्हणजे काही खाऊ नाही। आपण पाहतोय स्त्रीला या देशामध्ये एक मानाचं स्थान किंवा तिचा गौरव हा आपण केलेला पाहतोय, परंतु हे केवळ धर्मदृष्टीत गौरवीकरण आहे। स्त्री पूजनीय आहे केवळ ती बोलण्यासाठी, परंतु याच स्त्रीने मात्र शिक्षणाचा अधिकार असेल किंवा तिचा सत्तेतील तिची वाटचाल असेल, तिची सामाजिक क्षेत्रातील वाटचाल असेल, यामध्ये मात्र स्त्रीला कुठल्याही प्रकारचे स्थान नव्हते। पेशवे काळाचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये तर अगदी लहान वयामध्ये मुलींची लग्न केली जायची आणि कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या। काही साथ आली किंवा कुठला आजार झाला तर त्या पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीला आपला सर्वस्वी दागिना असलेले केस याचं केशवपन करावं लागायचं आणि मग तिने डोक्यावरून पदर घेऊन कुठल्याही सणवार किंवा मंगल प्रसंगामध्ये तिला स्थान दिलं जायचं नाही। शिक्षणाचा अधिकार तर फारच दूर होता आणि अशा जगात किंवा अशा काळामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणं म्हणजे खरोखर खूप मोठी गोष्ट होती। ती खूप धाडसी निर्णय होता हा। सावित्री माईंच्या चिखल फेकण्यापासून तर त्यांना शिवीगाळ पासून वाळीत टाकण्यापासून अनेक गोष्टी केल्या गेल्या, परंतु या कुठल्याही गोष्टीला न जुमानता आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत सावित्री माईंनी त्यांचा लढा दिला आणि या व्यवस्थेविरुद्ध, या कर्मठ व्यवस्थेविरुद्ध त्या लढत राहिल्या। आपण पाहिले असतील की त्या काळात त्यांचे निर्णय किती ऐतिहासिक होते। त्यावेळी विधवांना पुनर्विवाहाच्या काही संधी नव्हत्या आणि अशा वेळेस जर एखाद्या स्त्रीचा जर पती वारल्यानंतर तिचं कोणी शोषण केलं आणि ती गर्भवती राहिली तर ते गर्भपात केले जायचे आणि हे जेव्हा फुले दाम्पत्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या काळात या महिलांसाठी एक वसतिगृह केलं आणि तिथं त्या प्रसूत व्हायच्या आणि त्या मुलांचं संगोपन तिथं केलं जायचं। फुले दाम्पत्याला स्वतःचं असं काही मूल नव्हतं, परंतु अशाच एका विधवा महिलेचं मूल यशवंता नावाचं त्यांनी दत्तक घेतलं, त्याला वाढवलं। पुढे यशवंता देखील डॉक्टर झाला आणि या यशवंताचा जेव्हा विवाहाची वेळ आली तेव्हा त्याची जी पत्नी होती तिच्या आई वडिलांशी बोलून आणि लग्नाआधीच या दोघांचे विचार पटतात का किंवा पटतील का यासाठी त्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला आपल्या घरी आणले, तिला घरी ठेवले। बघा किती पुरोगामी विचार होता, किती प्रगल्भ विचार होता त्या काळात देखील। अशी अनेक उदाहरणं सांगता येतील। नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीने त्यांनी केशवपन केलं जायचं स्त्रियांचं आणि एकदा की केशवपन केलं की या स्त्रियांना तर धार्मिक किंवा आनंदाच्या कुठल्या प्रसंगात येण्याचे तर त्यांना स्थान नव्हते, परंतु लोखंडे यांच्या मदतीने
त्यावेळेला नाभिक समाजाची त्यांनी एक सभा बोलवली आणि त्या नाभिकांच्या सभेमध्ये सर्वानुमते नाभिकांनी निर्णय घेतला की यापुढे आम्ही कोणत्याही स्त्रीचा आम्ही केशव पण करणार नाही। हे सर्व एका दिवसांनी घडणाऱ्या ह्या घटना नव्हत्या। त्यासाठी किती त्रास झाला असेल, किती अपमान झाला असेल, किती व्यवस्थेच्या विरोधी जाऊन लढावं लागलं असेल, परंतु सावित्रीमाई आणि फुले दाम्पत्यांनी या बाबतीत कुठेच त्यांनी हार मानली नाही। यशवंताचा विवाहाचा जर आपण प्रसंग वाचला तर पुरोहित किंवा ब्राह्मण जो काही आपण विधीसाठी आणतो ते पुरोहित वर्गाविरहित लग्न लावलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। पुढे हा खटला कोर्टात देखील गेला आणि कोर्टात देखील फुले दाम्पत्य ही केस जिंकले आणि ब्राह्मणाविरहित लग्न बहुजन किंवा अन्य कोणी लावू शकतो हे त्यांनी हा नवीन पांडा त्यांनी समाजामध्ये पाडला। फुलेंचं जेव्हा निधन झाल्यानंतर जेव्हा फुले हे सामाजिक कार्य करत होते त्यावेळेला कौटुंबिक किंवा समाजाच्या विरोधी लढताना कुणी साथ दिली नाही, परंतु त्यांच्या निधनानंतर मात्र कुटुंबियांनी यशवंताला त्यांना मुखाग्नी द्यायला त्यांनी हे केलं, अडवलं की यशवंत त्यांना मुखाग्नी देऊ शकत नाही किंवा त्यांचा जो काही दफनविधी असेल तो त्याच्यामध्ये तो हस्तक्षेप करू शकत नाही। यावेळेला देखील सावित्रीमाईंनी स्वतः पुढाकार घेऊन आणि त्यांचा दफनविधी केला आणि सर्व ती जी काही कार्य होती ती स्वतः त्यांनी सोपस्कर पूर्ण केली। हे 200 वर्षापूर्वी असे विचार ठेवणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं, ते पोहोचून देखील ते समाजमान्य किंवा त्यासाठी प्रयत्न करणं, ही धडपड ही खूप मोठा माइलस्टोन म्हणता येईल। आजच्या घडीला आपण पाहतोय, आज आपण शिकलो, अगदी पुरुषांच्या बरोबरीने आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरायला लागलो, पण हे पुरोगामी विचार आपण आपल्यात रुजवले का हो? नाही रुजवू शकलो आपण का छत्रपती घडले? कारण जिजाऊ तशा होत्या। का संभाजीराजे घडले? त्या माता जिजाऊंच्या तालमीत ते घडले। परंतु आजची स्त्री आपण बघतोय, आजही आपण ज्यांच्यामुळे शिकलो, आपण त्या भगिनींचे कधीतरी आपण ऋण व्यक्त करताना दिसतो का? किंवा त्यांच्या चरित्राविषयी आपण कधी खोलात जाऊन विचार करतो का? आज आपण अनेक व्रत असतील, वैकल्य असतील, नवीन फॅड असतील, या सगळ्यामध्ये गुंतून गेलेलो आहोत। आपण काय आपल्या मुलांना सांगू शकू किंवा आपल्या मुलांना आपण काय सांगतो? आज जे काही आपण बोलतो, लिहितो, ज्या व्यवस्थेमध्ये आपण अगदी ताठ मानेने जगतो, परंतु याच्या मुळाशी काय आहे हे देखील आपण आपल्या पिढीला जर सांगू शकलो, त्यांना घडवू शकलो, तरच आपण सावित्रीमाईंच्या लेकी आहोत आणि खरोखर त्यांच्या आयुष्याचं जे काही त्यांनी अनेक हाल अपेष्टा करून, अपमान सहन करून जे काही समाजाला घडवलं त्याचं चीज झालं असं म्हणता येईल। आजची स्त्री आधुनिक झाली हो, अगदी तिचं राहणीमान बदललं, तिच्याकडे ती सर्व गोष्टींमध्ये सहभागी व्हायला लागली, परंतु तितकीच ती धार्मिक प्रवृत्ती असतील किंवा तिच्या जे काही तिचे संविधानिक हक्क आहेत या बाबतीत ती स्त्री किती जागृत आहे हे देखील पाहिलं पाहिजे। आज हा देश असेल किंवा संबंध व्यवस्था असेल, या व्यवस्थेमध्ये आपण 50% मतदार आहोत किंवा आपण 50% या व्यवस्थेमध्ये भागीदार आहोत। याच पद्धतीने आपण वावरत असताना आपलं कुटुंब देखील आपण सांभाळत असतो आणि या सगळ्यामध्ये एक स्त्री जेव्हा स्वतःचे विचार असे आपल्या कुटुंबाला, आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या पिढीला देईल, तरच ती पिढी सुदृढ आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम होणार आहे। सावित्रीमाईंना हीच आपली आदरांजली ठरेल की ज्या सावित्रीमाईंनी अतिशय हाल अपेष्टांनी जीवन जगून आपल्याला आज या अधिकार आणि या संधी प्राप्त करून दिल्या, परंतु त्या संधीचे सोने करता करता आपण हेच विचार आपल्या भावी पिढीपर्यंत नेऊ शकलो, त्यांना आपण रुजवू शकलो, तरच त्यांचं जीवन सार्थकी लागलं असं होईल। केवळ धर्मदृष्टिक गौरवीकरण म्हणजे स्त्रीचे पूजन होत नाही, असं असतं तर मग
स्त्रियांना वर होणारे अन्याय झालेच नसते. आजही आपल्याला हुंडाबळीचा कायदा असेल, त्याच्यानंतर लैंगिक शोषणाचे कायदे असतील, लहान मुलांच्या विषयीचे कायदे असतील, या सर्व कायद्यांची आपल्याला का आवश्यकता लागते? का तर केवळ स्त्री ही शिकली म्हणून तिला समाजाने तिचे अधिकार मान्य केलेले नाहीत. आजही या प्रवृत्ती डोकं वर काढताना दिसतात. परंतु आजच्या प्रत्येक सावित्रीमाईने स्वतः सावित्रीमाई बनल्याशिवाय ती या प्रवृत्तींपासून भावी पिढ्या आणि स्वतःला परावृत्त करू शकत नाही. त्यामुळे हे विचार अंगीकारणे आणि तसं वागणे हेच खरी या महापुरुषांना श्रद्धांजली आणि आदरांजली ठरेल.